त्यानंतर बातमी उस्मानाबादमधून हाती येते। उस्मानाबादच्या आगाराच्या बस डेपोला भीषण आग लागली होती। पहाटे 5च्या सुमारास ही आग लागली आहे। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, नेमकी आत्ताची काय परिस्थिती आहे? दीपक, शहराचा जुना एक भाग आहे की ज्या भागामध्ये हा डेपो आहे आणि त्या डेपोमध्येच वर्कशॉप आहे। बहुधा असं सांगितलं जाते की जे भंगार चोरून नेणारी मंडळी असतात त्यापैकी कुणीतरी हे कृत्य केलंय, परंतु ते इतके भीषण कृत्य आहे की 5 वाजता लागलेली जी आग आहे वर्कशॉपला ती अद्यापही थांबलेली नाहीये। जवळपास 4 अग्निशमन दलाच्या गाड्या त्या आग विझवण्याचा प्रयत्न करतायत। सुदैवाने अद्याप तरी कुठल्याही जीवितहानीची बातमी आलेली नाहीये, परंतु तिथे जुन्या भंगाराच्या गाड्या ज्या असतात त्या मोठ्या प्रमाणात ठेवलेल्या आहेत। त्यानंतर डिझेलचा साठा असू शकतो, त्यामुळे ती आग लवकर आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत। सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे। दीपक, राहुल, तुमच्याकडनं या सगळ्याबद्दलचे ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।